नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता इथे मंजिरीने जयबरोबर लग्नासाठी होकार दिलेला असतो. कारण आता आपल्या नाना जीजीसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल असे आता तिच्या मनाने एकदम कठोर होऊन हा निर्णय घेतलेला असतो. आता इकडे मंजिरी कुणालाही न सांगता घरातनं बाहेर पडलेली असते. आता मात्र आपलं दुकान जळतं हे सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर सारखे सारखे आठवत असतात. एवढं मेहनतीने आपल्या नानांनी दुकान उभं केलं होतं आणि आपण आज ते दुकानही वाचवू शकलो नाही याचं तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. आणि हे सगळं घडलंय फक्त माझ्यामुळे. त्यामुळे इथून पुढे नाना जीजीला मी कुठलाही त्रास देणार नाही. मी जयबरोबर लग्न करणार, ते म्हणतायत तसंच करणार असा विचार करत मंजिरी आता इकडे दुकानावरती पोचलेली असते. आता मात्र दुकान उघडताच मंजिरी बघते तर सगळीकडे चादरींची जळून राख झालेली असते. सगळं दुकान आतमधून काळं काळं झालेलं असतं. आता मात्र लगेच मंजिरी दुकानाच्या पाया पडून आतमध्ये शिरते आणि आता एक एक जळालेलं लाकूड मंजिरी उचलून आता तिथे साफसफाई करू लागते. आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते, काही झालं तरी मला माझं दुकान पुन्हा उभी करायचंय. मी माझं दुकान असं बंद होऊ देऊ शकत नाही. मला माझ्या नानांसाठी हे पुन्हा विश्व उभं करावंच लागेल. त्याच वेळेस आता मंजिरी एक लाकूड उचलत असतानाच तिला काही ते उचलेनासं होतं, कारण ते खूपच जड असतं. तेवढ्यात लगेच पाठीमागनं राया येतो आणि आता मंजिरीला ते लाकूड उचलण्यासाठी मदत करू लागतो. पण मात्र मंजिरी रायाकडे खूपच रागाने बघते. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, काय झालंय? हे बघ मिस फायर, तू समजते तसं काय बी नाहीये. तू माझ्याशी बोलेनासं का झाली बरं? तेव्हा लगेच मंजिरीला आठवतं की रायाने सगळ्यांसमोर मला लग्नाची मागणी घातली होती. म्हणजे तो माझ्यासाठी लग्नाला तयार झाला होता. याचा अर्थ माझ्याविषयी त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे. म्हणूनच तो इतक्या दिवसापासून माझी मदत करत होता ना, असं आता तिला वाटू लागतं. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिस फायर, काय झालंय? बोल ना गं मिस फायर, असं का वागतेस माझ्याबरोबर? तू असा अबोला नको धरू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, तू दिसतो तसा नाही आहे. खूप खोटं बोलतोय तू. मला सच्चा दोस्त समजतो आणि मनातून दुसरंच काहीतरी विचार करतो. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, काय झालंय? काय म्हणायचंय तुला? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे सगळ्या गावांसमोर तू माझ्याशी लग्न करणार असं म्हटला, म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी नक्की काहीतरी चालू होतं ना? हे सगळं तू त्यासाठी केलंय का राया? तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही मिस फायर, मी काही केलेलं नाही आणि मुळात माझ्या मनात असं काही बी नाही. हे बघ, तुला लोकांपासून वाचवण्यासाठी मी सगळ्यांसमोर म्हटलो की मी लग्नाला तयार आहे. त्यामुळे मी असं म्हटलो होतो गं मिस फायर, तू चुकीचा अर्थ नको घेऊ. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरंच तू लोकांना शांत करण्यासाठी हे सगळं म्हणाला होता. याचा अर्थ तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम नाहीये तर? आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, राय, मी काय विचारते? तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये का? सांग, मला उत्तर हवंय राय. आता मात्र रायाचं मन एक सांगत असतं आणि आता मिसफायरला हो म्हटलं तर ती आणखीन चिडेल आणि माझ्याशी बोलणं बंद करेल. त्यामुळे नाही नाही, मला माझ्या मनाचं ऐकायचं नाहीये असे म्हणून राया लगेच म्हणू लागतो, नाही मिसफायर, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाहीये. हे बघ, आपण मित्र आहोत की नाही, म्हणून मी दोस्ताची मदत करण्यासाठी हा निर्णय घ्यायचं ठरवलं होतं. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, खरंच ना राया? तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिसफायर, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आहे रे विश्वास राया, पण बघ ना हे सगळं काय होऊन बसलंय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मग मिसफायर, तुला नसेल लग्न करायचं तर तू का हो म्हणते त्या घोरपडेबरोबर? नको लगीन करू तू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राया, मला माझ्या नाना आणि जीजीला आणखीन दुखवायचं नाहीये. त्यांनी खूप त्रास सहन केलाय माझ्यामुळे. त्यामुळे आता ते म्हणतील तसंच मी करणार आहे. मी जयबरोबर लग्न करणार आहे आणि आजच गुरुजी मुहूर्त काढण्यासाठी घरी येणार आहे. त्यामुळे मी इकडे निघून आले. मला माझ्या नानांचं दुकान पुन्हा उभं करायचंय. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर, तू काळजी करू नको. लवकरात लवकर तुमचं हे दुकान पुन्हा सुरू होईल. हा रायाचा सबूत आहे तुला. आता मात्र लगेच मंजिरी एकटक रायाकडे बघू लागते. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो,
मिस फायर, तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकतो ग, पण काय करणार? तुला तुझ्या नाना जिजीसाठी त्या घोरपडेबरोबर लग्नाला तयार व्हावं लागलंय. पण तो घोरपडे खूप नीच माणूस आहे, नीच. आणि हे सगळं तुला त्रास देण्यासाठी करतोय. त्यामुळे मी विठुरायाची शपथ घेतलेली आणि मिस फायर, मी हे लग्न मोडणार म्हणजे मोडणार. त्या घोरपडेचे खरे सत्य तुझ्यासमोर आणणार, असे राया मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस इकडे घरी रुजिदा बघू लागते तर मंजिरी कुठेही घरात दिसत नाही. तेव्हा ती नाना आणि जिजीकडे येते आणि म्हणू लागते, नाना जिजी, अहो मंजिरी घरात नाही, कुठे गेली ती? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, लग्न करायला होकार दिला आणि पोरगी पळून गेली की काय? जाऊबाई बघा, तुमची पोरगी पळून गेली. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, शशिकला काही बोलू नको, मंजिरीने मला वचन दिलंय आणि ती जय बरोबर लग्न करणार आहे, ती अशी पळून जाणारी मुलगी नाहीये. आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात, अगं तिला फोन करून बघा, एवढं घाबरण्यासारखं काय, गेली असेल कुठेतरी बाहेर. तेव्हा लगेच आता नाना पटकन आपल्या मोबाईलवरनं मंजिरीला फोन लावतात. आता मात्र इकडे मंजिरी लगेच नानांचा फोन उचलते. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजू कुठे आहे तू? अशी न सांगता कुठे गेली? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काही नाही नाना, जरा काम होतं माझं बाहेर म्हणून आले होते, मी येतेच थोड्या वेळात, असे म्हणून मंजिरी पटकन फोन बंद करते. तर इकडे जय आता घरी गुरुजींना घेऊन आलेला असतो. आता मात्र इथे जीजी खूपच खुश असते, कारण आता मंजिरीच्या लग्नाचा मुहूर्त निघणार असतो. आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते, वा जय, तू आणि मी मिळून एकदम भारी गेम केला की नाही. ही मंजिरी बरोबर लग्नाला तयार झाली. आता बघ, या मंजिरीचं एकदा का लग्न झालं की तिचे हाल सुरू होणार, असे म्हणून शशिकला आणि जय दोघेही हसत असतात. त्याच वेळेस आता लगेच गुरुजींना जिजी म्हणू लागते, लवकरात लवकर जो मुहूर्त निघेल ना, तोच मुहूर्त पाहायचा आहे आम्हाला. आता मात्र गुरुजी म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्हाला घाई असेल तर आपण पटकन मुहूर्त काढूया. आता लगेच इथे गुरुजी मुहूर्त काढू लागतात. तर इकडे राया आता दुकानातनं बाहेर पडलेला असतो. आता मात्र डिफिकल म्हणू लागतो, राया भाऊ काय झालंय, कुठे निघालाय तू? तेव्हा राया म्हणू लागतो, डिफिकल, आता शांत बसून जमणार नाही. त्या घोरपडेने मिस फायर बरोबर लग्नासाठी मुहूर्त काढायला सुरुवात केली आणि त्यांचं लग्न होण्याआधी आपल्याला मिस फायर समोर त्या घोरपडेचं खरं सत्य आणायचे. त्यामुळे आता हातावर हात ठेवून जमणार नाही. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे मिस फायरला त्या घोरपडेचं सत्य समजेल. त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सगळं काही नीट आठवून त्याचा शोध घ्यावा लागेल. आता मात्र लगेच टिपिकल म्हणू लागतो, नेमकं म्हणायचंय काय राया भाऊ तुला? तेव्हा राया म्हणू लागतो, जेव्हा मिस फायरने या घोरपडेला नकार दिला होता, तेव्हा हा घोरपडे चवताळा, भडकला आणि मग त्या दिवसापासून याने प्लॅन सुरू केला मिस फायरला अडकवण्यासाठी. आणि मग हे सगळं वाढत वाढत गेलं आणि त्याने बरोबर मिस फायरचा लग्नासाठी होकार मिळवला. याचा अर्थ असा लक्षात घे, ती बाई जी मिस फायरला चादरी घेण्यासाठी भेटली होती ना, ती बाईसुद्धा घोरपडेला मिळालेली. हे आता माझ्या समजा लक्षात आलंय हा, डिफिकल्ट, कारण तेव्हापासूनच मिस फायरच्या आयुष्यात सगळे संकट सुरू झालेत आणि हे समजा या घोरपडेने घडून आणले बरं का. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला ती बाई गाठावी लागेल आणि काही केलं तरी सगळे पुरावे शोधून सापडून आपल्याला मिस फायरला लग्नाआधी तिला सांगावंच लागेल. हा घोरपडे किती नीच माणूस आहे ना, हे तिला दाखवून द्यावंच लागेल. आता मात्र इथे डिफिकल्ट राया तालुक्याच्या गावी त्या बाईचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. आता मात्र रायाने ठरवलेलं असतं, काही झालं तरी या घोरपडेचं मिस फायरबरोबर लग्न होता कामा नये. कारण त्याला जयचं बोलणं आठवतं, एकदा का या मंजिरीबरोबर लग्न केलं की मी तिचा वापर करणार आणि मग तिला आयुष्यभर रडण्यासाठी सोडून देणार. आता मात्र राया म्हणू लागतो, नाही नाही, काही झालं तरी त्या बाईचा शोध घ्यावाच लागेल. आता मात्र इकडे राया ममता विहार या लॉजवरती येऊन त्या बाईची चौकशी करू लागतो. आता मात्र त्या बाईचा शोध घेऊन ऐन लग्नाच्या वेळेस राया कसा धमाका करणार आणि मंजिरीचं जयबरोबर ठरलेलं लग्न कसं मोडणार, हे आपल्याला पुढील ट्विस्टमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.